हॅलो विद्यार्थी मित्रांनो, VSA के फिजिक्स बाबा चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, VSA के फिजिक्स बाबा हे चॅनल तुम्हाला फिजिक्सचं भक्त करणार आहे. आणि फिजिक्सचं भक्त म्हणजे काय, तर फिजिक्सचे सर्व कन्सेप्ट अतिशय सोप्या भाषेमध्ये सांगून तुम्हाला फिजिक्समध्ये इंटरेस्ट आणि कॉन्फिडन्स निर्माण करणार आहे. आणि एक वेळेस इंटरेस्ट आणि कॉन्फिडन्स निर्माण झाला की नीट असो, MSCT असो किंवा JEE असो, अशा कोणत्याही एक्झाममध्ये तुमचा चांगला स्कोर आल्याशिवाय राहणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड हा टॉपिक चालू केलेला आहे. यामध्ये आतापर्यंत जवळपास 19 व्हिडिओ झालेले आहेत. हा 20वा व्हिडिओ आहे. या लेक्चरमध्ये आपण एक्सेस प्रेशर अक्रॉस फ्री सरफेस ऑफ लिक्विड हा पार्ट डिस्कस करणार आहोत. काय डिस्कस करणार आहोत? एक्सेस प्रेशर अक्रॉस फ्री पार्ट ऑफ अ लिक्विड. विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच वेळा ऑफलाईन कोचिंगमध्ये आम्ही विद्यार्थ्याला म्हणत असतो कि फिजिक्स अगर समझ में आया तो मज़ा देता है और अगर समझ में नहीं आया तो सज़ा देता है. बराबर है क्या? अगर समझ में आया तो फिजिक्स बहुत ही आसान और मज़ा देने वाला है, इसलिए आपको समझ के लेना है. राईट. थोडंसं लक्ष द्या, हा व्हिडिओ पूर्ण पहा. आणि फिजिक्समधल्या गोष्टी बघा अतिशय कॉमन सेन्सच्या असतात, लॉजिकमधले असतात आणि आपल्या डेली लाईफमधले जे फिनॉमिना होतात त्याच्यावर आधारित असतात. त्यामुळे थोडंसं जर आपण लक्ष दिलं आणि थोडं समजून घ्यायचा प्रयत्न केला तर फिजिक्स फार सोपं जातं. राईट. आता हाच टॉपिक घ्या, एक्सेस प्रेशर अक्रॉस अ लिक्विड सरफेस. बघा, एखादा सरफेस घ्या, सिंपल गोष्ट आहे, आपल्या लक्षात येते. बघा, लॉजिक जे विचार केला आपण, किंवा आपण एक फुगा घेऊया. राईट. एक फुगा घेऊया. फुगाला आपण फुगलेला आहे, मध्ये हवा आहे. बरोबर आहे का? आता असा फुगा आहे समजा, हा राईट, इथं बांधलेला आहे. तुम्हाला जर विचारलं मी किंवा फुग्याच्या कोणत्या साईडला प्रेशर जास्त आहे, राईट, तुम्ही सहज सांगू शकाल की फुग्याच्या आतल्या साईडला प्रेशर जास्त आहे. बरोबर आहे. सो प्रेशर इनसाइड इज ऑलवेज ग्रेटर दॅन प्रेशर आउटसाइड. लक्षात येते. आणि हेच आपल्याला बघायचं आहे की लिक्विड सरफेसचा जर फ्री मेम्ब्रेन असेल, फ्री लिक्विड सरफेस असेल, राईट, तर त्याच्या कोणत्या साईडला प्रेशर जास्त असेल किंवा कमी असेल ते. बरोबर आहे का? आता समजा एक हॉरिझॉन्टल सरफेस आहे. लक्षात घ्या, कोणत्या याचा, समजा एक पेपर आहे आपल्याकडे. राईट. इथं आपल्याकडे एक पेपर आहे बघा, लक्षात घ्या. ओके, असा एक पेपर आहे. राईट. या पेपरला असा प्लेन आहे, तर तुम्ही सांगू शका की ह्याच्या दोन्ही साईडला प्रेशर सेम आहे. जर याचा एका साईडला मी प्रेशर वाढवलं किंवा फोर्स वाढवला असा, तर हे मध्ये डबल बघा. लक्षात येते का? मध्ये डबल. म्हणजे तुम्हाला सांगता येईल की ही जी कॉन्केव, ही साईडला काय म्हणतो आपण? कॉन्केव साईड. कॉन्केव साईडला प्रेशर जास्त आहे ॲज कम्पेअर टू कॉन्व्हेक्स साईड. आणि ही गोष्ट लक्षात घेणं फार गरजेचं आहे. कॉमन सेन्स आहे, लॉजिक आहे की कॉन्केव साईडला प्रेशर हमेशा जास्त असतं कॉन्व्हेक्स साईडपेक्षा. आणि हेच आपल्याला इथं प्रूव्ह करायचं आहे, वेगवेगळ्या फोर्स कसे ऍक्ट होतात त्याच्यावरून. राईट. सगळ्यात पहिले समजून घ्या, सर्वात पहिले समजून घ्या की सरफेस टेन्शनमुळे फोर्स कोण्या साईडला लागतो. बरोबर आहे का? हॉरिझॉन्टल लिक्विड सरफेस असेल बघा, लक्ष द्या. हॉरिझॉन्टल लिक्विड सरफेस आहे असा. ओके, समजा एक कंटेनर आहे, या कंटेनरमध्ये आपण लिक्विड घेतलेलं आहे आणि त्याचा हॉरिझॉन्टल लिक्विड सरफेस आहे. त्याचा एक मॉलिक्यूल घेतला आपण. ओके, समजा हा A मॉलिक्यूल घेतला, त्याच्या बाजूला एक B मॉलिक्यूल आहे, त्याच्या बाजूला एक C मॉलिक्यूल आहे. असे 3 मॉलिक्यूल घेतले तर सरफेस टेन्शनमुळे बघा, लक्षात घ्या, फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शनमुळे लागणारा फोर्स कसा असेल? ऑब्विसली सरफेस टेन्शनमुळे लागणारा फोर्स हा सरफेसला टँजेन्शियल असेल. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट टू नोट दॅट द फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन, द फोर्स ड्यू टू सरफेस tension is always tangential to surface. Tangential to surface. बरोबर आहे का? सरफेस टेन्शनमुळे जो फोर्स आहे तो नेहमी कसा असतो? टँजेन्शियल असतो, त्याला टँजंट असतो. राईट. हे एक पॉईंट आपल्याला मेन्शन करण्यासारखं आहे. आता आपण काय करूया, आता आपण 3 सरफेसेस घेऊया. राईट. ऑब्विसली किती सरफेस असणार? 3. एक हॉरिझॉन्टल सरफेस, एक कॉन्केव सरफेस आणि दुसरा कॉन्व्हेक्स सरफेस. आणि हे तिन्ही जे सरफेस आहेत आपण टॉप व्ह्यूनं बघणार आहेत, अप्पर साईडनं पाहणार आहोत. राईट. अप्पर साईडनं पाहून आपण सांगणार की कॉन्व्हेक्स आहे का कॉन्केव आहे. बरोबर आहे का? कारण कॉन्व्हेक्स किंवा कॉन्केव, एखादा सरफेस कॉन्व्हेक्स आहे का कॉन्केव आहे हे कशावर डिपेंड आहे? तुम्ही कुठून पाहता त्याच्यावर डिपेंड आहे. राईट. द पॉईंट फ्रॉम वेअर यू आर सीइंग. ओके, समजा मी असा विचार केला, असा एक कर्व्ड सरफेस आहे आणि मी तुम्हाला विचारलं की हा कॉन्केव आहे का कॉन्व्हेक्स आहे, त्याचं उत्तर देता येणार नाही आपल्याला. राईट. कारण आपण कुठून पाहतो त्याच्यावर डिपेंड आहे. जर या साईडनं आपण पाहिलं तर हा काय आहे? कॉन्केव आहे. बरोबर आहे का? अंतर्गोल म्हणतो त्याला मराठीमध्ये, अंतर्गोल. आणि या साईडनं पाहिलं तर हा कॉन्व्हेक्स आहे, म्हणजे बहिर्गोल. बरोबर आहे का? आणि त्यामुळे आपण कुठून पाहतो त्याच्यावर डिपेंड आहे. आता इथं
नेहमी आपण टॉप व्ह्यू घेतो, म्हणजे आपण अप्पर साईडने पाहत आहोत. ओके, तर आपण काय करूया, 3 केसेस घेऊया. एक हॉरिझॉन्टल सरफेस, दुसरा कॉन्केव्ह सरफेस आणि तिसरा कॉन्व्हेक्स सरफेस. ओके, तर पहिली केस बघूया, हॉरिझॉन्टल सरफेस. राईट, एक कंटेनर आहे आणि या कंटेनरमध्ये एक लिक्विड घेतलेलं आहे आपण, आणि त्याचा सरफेस आहे हॉरिझॉन्टल सरफेस आहे. या हॉरिझॉन्टल सरफेसचे आपण 2 पॉईंट घेणार आहेत, एक जस्ट अबोव द लिक्विड आणि एक जस्ट बिलो द लिक्विड सरफेस. राईट, तर एक ए पॉईंट घेऊया आपण. ए पॉईंट हा जस्ट अबोव लिक्विड सरफेस आहे आणि बी पॉईंट हा जस्ट बिलो लिक्विड सरफेस आहे. म्हणजे लक्षात घ्या, ए आणि बी पॉईंट मध्ये जास्त हाईटचा डिफरन्स नाहीये. राईट, आणि त्यामुळं इथं लिक्विड कॉलमच्या हाईटमुळे जो प्रेशर बनतं तर ते बनणार नाही. राईट, लक्षात घ्या, ए पॉईंट आणि बी पॉईंट हे दोघं जण जस्ट अबो आणि बिलो लिक्विड सरफेस आहेत. बरोबर का? तर ए पॉईंट कुठं असणार म्हणजे एअर मध्ये असणार आहे आणि बी पॉईंट कुठं असणार आहे, लिक्विड सरफेसच्या जस्ट बिलो म्हणजे लिक्विड मध्ये असणार आहे. राईट, आता मला सांगा, ह्या ए पॉईंटवर प्रेशर कोणतं लागतंय, तर ऑब्विसली ए पॉईंटवर नेहमी एक प्रेशर लागणार, दॅट इज एअरचा मॉलिक्युल असल्यामुळे दॅट इज ॲटमॉस्फेरिक प्रेशर. तर इथं कोणतं लागणार आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर लागणार आहे आणि त्यामुळे याचा फोर्स कोणता लागणार आहे, ह्याच्यामुळं FATM म्हणू आपण, F ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ओके, ॲटमॉस्फेरिक प्रेशरमुळे लागणारा फोर्स हा लागणार आहे. आता बी पॉईंटवर कोणता फोर्स लागणार बघूया आपण, लक्षात घ्या. तर बी पॉईंटवर सुद्धा ॲटमॉस्फेरिक प्रेशरमुळे लागणारा फोर्स असणारच आहे. काय, ॲटमॉस्फेरिक प्रेशर हा इथल्या सगळ्या कुठल्याही म्हणजे ॲटमॉस्फिअरमध्ये सगळ्या मॉलिक्युल लागत आहे. बरोबर आहे का? मग ह्याच्यावर सुद्धा कोणता फोर्स लागत आहे, FATM ॲटमॉस्फेरिक प्रेशरच लागत आहे. ओके, तर बघा लक्षात घ्या, आता ए पॉईंटवर सुद्धा ॲटमॉस्फेरिक प्रेशरमुळे लागणारा फोर्स आहे, बी पॉईंटमुळे सुद्धा ॲटमॉस्फेरिक प्रेशरमुळे लागणारा फोर्स आहे. तर बी पॉईंटवर दुसरा कोणता फोर्स लागते का बघूया आपण. लक्षात आहे का, दोघांवर ॲटमॉस्फेरिक लागत आहे. दुसरा सरफेस टेन्शनचा फोर्स बघूया. कारण लिक्विड मॉलिक्युल आहे, आता ए मॉलिक्युल कोणता आहे, एअरचा आहे आणि त्यामुळे त्याच्यावर दुसरा फोर्स लागायचे टेन्शन नाही. पण जो लिक्विडचा मॉलिक्युल आहे बी मॉलिक्युल, त्याच्यावर सरफेस टेन्शनचा फोर्स लागतोय का ते पाहूया आपण. राईट, आता लिक्विड सरफेस कसं आहे, हॉरिझॉन्टल आहे आणि आपण म्हणलेलं आहे की फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन इज ऑलवेज टँजेन्शियल टू द हॉरिझॉन्टल सरफेस. राईट, सरफेसला टँजेन्शियल. तर ह्या पॉईंटला फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन त्याला आपण FT म्हणूया. बघा, FT बार तो हॉरिझॉन्टल लाईन असणार आहे आणि तो सगळीकडे काय झाला असणार आहे, बॅलन्स झालेला असणार आहे आणि त्यामुळं फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन FT नेट जो आहे, FT नेट आपण म्हणूया, हा 0 लागणार आहे. राईट, सो दोन्ही मॉलिक्युल, राईट, सो फोर्स ऑन बोथ मॉलिक्युल्स इज सेम. लक्षात आहे का, फोर्स ऑन बोथ मॉलिक्युल्स इज सेम. सो त्यामुळं आपण म्हणलं, त्यामुळं फोर्स जर सेम असेल तर प्रेशर सुद्धा सेम असेल आणि देअरफॉर इफ लिक्विड सरफेस इज horizontal then pressure across its both sides is same. कळलं का, प्रेशर अक्रॉस बोथ साइड म्हणजे काय, अबो लिक्विड सरफेस आणि बिलो लिक्विड सरफेस दोन्ही साईडला प्रेशर सेम असणार आहे. ओके, म्हणजे आता तुमच्या हॉरिझॉन्टल सरफेस असेल तर दोन्ही साईडला प्रेशर सेम असणार आहे. ती होती केस, कोणाची होती केस, हॉरिझॉन्टल लिक्विड सरफेसची होती. राईट, आता आपण कॉन्व्हेक्स लिक्विड सरफेसची गोष्ट करूया. केस 2 असेल कॉन्व्हेक्स लिक्विड सरफेस. ओके, तर आता आपण केस 2 पाहणार आहोत, दॅट इज कॉन्व्हेक्स लिक्विड सरफेस. राईट, आता लिक्विड सरफेस कॉन्व्हेक्स आहे. कॉन्व्हेक्स आहे म्हणजे काय, बहिर्गोल आहे, बाहेर गोल निघाले. पण कुठून, ज्यावेळेस आपण वरून पाहतो त्याला आपण अप्पर कॉन्व्हेक्स म्हणूया. काय म्हणूया त्याला आपण, अप्पर कॉन्व्हेक्स. राईट, अप्पर कॉन्व्हेक्स म्हणजे काय, वरून पाहिल्यानंतर कॉन्व्हेक्स आहे. राईट, तर असं आपण कंटेनर घेतलं, यामध्ये जे लिक्विड घेतलेलं आहे त्याचं लिक्विड सरफेस कसं आहे, असा कॉन्व्हेक्स आहे असं म्हणू आपण. ओके, कसं आहे, अप्पर कॉन्व्हेक्स. ओके, आता बघा लक्ष द्या, परत आपण 2 मॉलिक्युल घेऊया. ए अबोव द लिक्विड सरफेस, बी जस्ट बिलो द लिक्विड सरफेस. तर ए हा जस्ट अबोव द लिक्विड सरफेस आहे आणि बी हा जस्ट बिलो द लिक्विड सरफेस आहे. ए मॉलिक्युल कोणाचा आहे, अबोव म्हणल्यानंतर एअरचा मॉलिक्युल आहे. तिथं कोणता प्रेशर लागणार आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर लागणार आहे आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे काय, फोर्स ड्यू टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर सुद्धा लागणार आहे. तर इथं आपल्याला फोर्स लागत आहे बघा, या मॉलिक्युलवर FATM म्हणू आपण त्याला, बाहेरमध्ये वेक्टर क्वांटिटी आहे. राईट, बी मॉलिक्युलवर कोणते फोर्स लागतात बघूया आपण. राईट, तर बी मॉलिक्युलवर ए वर दुसरा लागेल का बघा, ए वर दुसरा फोर्स लागणार नाही. बरोबर, बी मॉलिक्युलर बघूया आपण. बी वर ॲटमॉस्फेरिक प्रेशरचा फोर्स असणारच आहे,
FATM बार तासनाच आहे. पण त्याबरोबर लिक्विड मॉलिक्यूल आहे त्यावर सरफेस टेन्शनचा काही फोर्स लागते का बघूया आपण. राईट, बघा इथं सरफेस टेन्शन कसं असणार आहे बाळांनो, तर सरफेस टेन्शन इज ऑलवेज टँजेन्शियल. बरोबर आहे का, हे बघा ह्याला टँजेन्शियल, तर हे आहे FT बार म्हणून आपल्याला FT बार. आता लक्षात घ्या, जर हे एक्झॅक्टली हॉरिझॉन्टल असले असते आणि अपोजिट डायरेक्शनला असले असते तर हे एक दुसऱ्याला कॅन्सल केले असते. बरोबर आहे का, एक दुसऱ्याला कॅन्सल केले असते. बघा ह्या दोन साईडला, ॲक्च्युली दोन साईडला का, ज्यावेळेस आपण कोणती गोष्ट डिस्कस करतो त्यावेळेस जरी आपण हे 2D मध्ये डिस्कस करतोय, बरोबर आहे का, हे प्लेनमध्ये डिस्कस करतोय आपण, पण ॲक्च्युली व्हायला कसं आहे, नेचरमध्ये 3D मध्ये व्हायला 3 डायमेन्शनमध्ये होत आहे. बरोबर आहे का, मग आपल्याला 3 डायमेन्शन विचार करावं लागेल. बघा कॉन्व्हेक्स सरफेस आहे ना, अशा प्रकारचा सरफेस असतो, वरून पाहतोय आपण कॉन्व्हेक्स. राईट, म्हणजे जसं फुटबॉल दिसतो आपल्याला त्याप्रमाणे. राईट, आणि सरफेस टेन्शनचा फोर्स कसा असणार आहे, तर टँजेन्शियल. बघा या साईडनं या साईडनं या साईडनं सगळीकडे असा छत्रीसारखा. लक्षात येते का, छत्रीसारख्या डायरेक्शनने, छत्रीच्या काड्या जशा असतात त्या डायरेक्शनने सरफेस टेन्शनचा फोर्स असणार आहे. इमॅजिन होतं, इमॅजिन करणं फार गरजेचं आहे फिजिक्समध्ये. राईट, आता ते फोर्स आहे, राईट, ते एक्झॅक्टली हॉरिझॉन्टल नाही आहे. अगोदर कसं होते, एकदम असं हॉरिझॉन्टल होते, त्यामुळे सगळे फोर्सेस एक दुसऱ्याला कॅन्सल करत होते. राईट, पण आता तो एक्झॅक्टली हॉरिझॉन्टल आहे का, नाही. राईट, म्हणजे आता तो नेट फोर्स कुणीकडे येईल, ऑब्विसली तुम्हाला माहिती आहे नेट फोर्स कसा येईल, डाऊनवर्ड येईल. कारण त्याचे दोन कंपाऊंड काढले आपण, एक डाऊनवर्ड. आता बघा लक्षात घ्या, इथं घेऊया आपण, हे बघा असा फोर्स आहे समजा आपण. राईट, FT फोर्स असा आहे, ह्याचे दोन कंपाऊंड काढले आपण, एक हॉरिझॉन्टल कंपाऊंड एक व्हर्टिकल कंपाऊंड. राईट, दुसरा FT फोर्स असा आहे, ह्याचे दोन कंपाऊंड काढले, एक व्हर्टिकल कंपाऊंड एक हॉरिझॉन्टल कंपाऊंड. त्याचे हॉरिझॉन्टल कंपाऊंड काय करतील, एक दुसऱ्याला कॅन्सल करतील, पण व्हर्टिकल कंपाऊंड दोघांचे ॲडअप होतील, ॲड होतील, आणि फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन, नेट फोर्स ड्यू टू किंवा रिझल्टंट फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन कोण्या डायरेक्शनला असेल, डाऊनवर्ड डायरेक्शनला असेल. आणि तो कोण्या मॉलिक्युलर असेल, ए का बी, ऑब्विसली बी मॉलिक्युलर, कारण तो नेहमी लिक्विड मॉलिक्युलर असतो. तर बी मॉलिक्युलर आणखी एक फोर्स लागत आहे बघा, FT बार नेट. राईट, FT चं नेट, राईट, सरफेस टेन्शनचा नेट फोर्स लागत आहे. म्हणजे आता ए मॉलिक्युलवर फक्त एकच फोर्स लागत आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशरचा फोर्स. बी मॉलिक्युलवर दोन फोर्स लागत आहेत, एक ॲटमॉस्फेरिक प्रेशरचा फोर्स जो की ए इतकाच आहे, प्लस सरफेस टेन्शनमुळे फोर्स, म्हणजे बी मॉलिक्युलवर फोर्स जास्त लागत आहे. बरोबर आहे का, मग आपण म्हणूया फोर्स ऑन बी मॉलिक्यूल इज ग्रेटर दॅन फोर्स ऑन ए मॉलिक्यूल. राईट, आता ज्या मॉलिक्युलर फोर्स जास्त आहे त्याच्यावर प्रेशर सुद्धा जास्त असणार आहे, कारण प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया, एरिया कॉन्स्टंट आहे इथं. राईट, मग आपण म्हणूया देअरफॉर प्रेशर ऑन बी मॉलिक्यूल इज ग्रेटर दॅन प्रेशर ऑन ए मॉलिक्यूल. आता बी मॉलिक्यूल कुठला आहे, इनसाइड लिक्विड, मग आपण म्हणूया प्रेशर इनसाइड इज ग्रेटर दॅन प्रेशर आउटसाइड. लक्षात येते का. सो जर केव्हा आपण इन केस ऑफ कॉन्व्हेक्स लिक्विड सरफेस जर कॉन्व्हेक्स असेल तर प्रेशर इनसाइड इज ग्रेटर दॅन प्रेशर आउटसाइड. ओके, आता इनसाइड सरफेस कसा यायचा, तर इनसाइड सरफेस कॉन्केव्ह आहे. बघा इनसाइड सरफेस कसा आहे, कॉन्केव्ह, आणि आउटसाइड कसा आहे, कॉन्व्हेक्स. याच्यावर आपण आणखी कन्क्लुजन काढू शकतो, पी कॉन्केव्ह इज ग्रेटर दॅन पी कॉन्व्हेक्स. आणि हे जे कन्क्लुजन आहे बाळांनो, राईट, हे जे कन्क्लुजन आहे हे कोणत्याही केसमध्ये लागू शकतं, कोणत्याही केसमध्ये ॲप्लिकेबल आहे. राईट, जर कॉन्व्हेक्स सरफेस असो, कॉन्केव्ह सरफेस असो, काय असो, तर कॉन्केव्ह साईडला प्रेशर इज ऑलवेज ग्रेटर दॅन कॉन्व्हेक्स साईड. ओके, जर लिक्विड सरफेस कॉन्व्हेक्स असेल तर लिक्विडच्या इनसाइड प्रेशर आउटसाइडपेक्षा जास्त असेल. राईट, आणि त्यामुळे तो सरफेस असा झाला ना, लक्षात का, इथून याला दाबल्यासारखं वाटतं ना, याला असा का केव्हा होईल, जेव्हा हॉरिझॉन्टल होता अगोदर, तर आपण मधून दाबलं तर तो बाहेर निघेल ना. लक्षात येते का, म्हणजे प्रेशर इनसाइड इज ग्रेटर दॅन प्रेशर आउटसाइड. जर आपण कॉन्केव्ह कॉन्व्हेक्स ह्याच्यामध्ये म्हणायचं असेल, शब्दाच्या टर्ममध्ये म्हणायचं असेल, तर प्रेशर ऑन कॉन्केव्ह साइड इज ग्रेटर दॅन प्रेशर ऑन कॉन्व्हेक्स साइड. राईट, अँड दिस इज अप्लिकेबल फॉर ईच अँड एव्हरी केस. ओके, तर लिक्विड सरफेस कॉन्व्हेक्स असताना इनसाइड प्रेशर जास्त आहे आउटसाइडपेक्षा, म्हणजे कॉन्केव्ह साईडला प्रेशर जास्त आहे कॉन्व्हेक्सपेक्षा. ओके, ही झाली केस 2. आता आपण बघूया केस 3, दॅट इज लिक्विड सरफेस कॉन्केव्ह असेल केव्हा, जेव्हा आपण वरून पाहू त्यावेळेस. आता आपण केस 3 पाहूया, त्याच्यामध्ये कॉन्केव्ह लिक्विड सरफेस आहे, आणि केव्हा, ज्यावेळेस आपण वरून पाहतो, अप्पर व्ह्यू किंवा टॉप व्ह्यूनं पाहतो, म्हणून ह्याला आपण म्हणूया अप्पर कॉन्केव्ह. बरोबर आहे का, तर तो शेप असा असणार बघा, अप्पर कॉन्केव्ह. राईट, अगेन आपण दोन मॉलिक्यूल घेऊया, एक ए मॉलिक्यूल जस्ट अबो लिक्विड सरफेस, बी मॉलिक्यूल जस्ट बिलो लिक्विड सरफेस. राईट, ए मॉलिक्यूल कोणाचा आहे, एअरचा आहे, म्हणून त्याच्यावर कोणता फोर्स लागणार आहे,
फोर्स ड्यू टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर, राईट. ॲटमॉस्फेरिक प्रेशरमुळे लागणारा फोर्स ऑलवेज डाऊनवर्ड डायरेक्शन. सो एफ ॲटमॉस्फेरिक प्रेशर, बरोबर आहे का. बी मॉलिक्युलर ॲटमॉस्फेरिक प्रेशरचा फोर्स लागेल का, ऑब्विसली लागणारच आहे. तर त्याच्यावर सुद्धा आपण म्हणूया एफ ॲटमॉस्फेरिक प्रेशरचा फोर्स लागणार आहे. पण बी मॉलिक्यूल लिक्विडचा आहे आणि त्यामुळं त्याच्यावर आणखी एक फोर्स लागला पाहिजे, तो म्हणजे फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन, बरोबर आहे का. फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन कुणीकडे लागते बघूया आपण. आता लिक्विड सरफेस कसा आहे, कॉन्केव्ह आहे, बरोबर आहे का, कॉन्केव्ह आहे. आणि म्हणजे लिक्विड सरफेसला कसं आहे, फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन टँजेन्शियल आहे, म्हणजे याला टँजेन्शियल. सो फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन बघा या डायरेक्शनला असणार आहे एफ टी बार, बरोबर आहे, लक्षात येते, टँजेन्शियल एफ टी बार, राईट. याचं रिझल्टंट आपण या साईडला कडून बघू. ओके, हे बघा एफ टी बार, मी मुद्दाम जास्त क्रॉस घेतोय समजावं म्हणून. याचे दोन कंपाऊंड काढले आपण, राईट. हे हॉरिझॉन्टल कंपाऊंड आणि हा व्हर्टिकल कंपाऊंड. सिमिलर याच्यासुद्धा दोन कंपाऊंड काढले, एफ टी हॉरिझॉन्टल म्हणूया आपण, एफ टी हॉरिझॉन्टल आणि हा झाला एफ टी व्हर्टिकल. म्हणजे बघा हे एफ टी बार आहे, राईट. याचे हॉरिझॉन्टल कंपाऊंडचं डायरेक्शन बघा अपोजिट आहे, हॉरिझॉन्टल कंपाऊंडचं डायरेक्शन अपोजिट आहे. हॉरिझॉन्टल कंपाऊंड कॅन्सल करतील, पण व्हर्टिकल कंपाऊंडची काय होईल, ॲडिशन होईल, बेरीज होईल, कारण दोघं सेम डायरेक्शनला आहे. दोन वेक्टर जर सेम डायरेक्शनला असतील तर त्यांची डायरेक्ट बेरीज होते, राईट. म्हणून नेट फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन कुणीकडे लागणार आहे, अपवर्ड लागणार आहे. बघा या बी मॉलिक्युलवर नेट फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन एफ टी नेट म्हणूया आपण, राईट, अपवर्ड डायरेक्शन लागत आहे. आता दोन मॉलिक्युल साईडला घेऊ आपण. बघा ए मॉलिक्युलवर फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन, फोर्स ड्यू टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर, ए मॉलिक्युलवर फोर्स ड्यू टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर डाऊनवर्ड डायरेक्शन लागत आहे. आपण इकडे काढूया असं, हे बघा हे ए मॉलिक्युल आहे, ह्याच्यावर डाऊनवर्ड डायरेक्शनला फोर्स ड्यू टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर लागत आहे. कोणता मॉलिक्यूल, ए मॉलिक्यूल. आता बी मॉलिक्यूल बघूया आपण, ह्याला फ्री बॉडी डायग्राम म्हणतो आपण, लॉज ऑफ मोशन किंवा फोर्स चॅप्टरमध्ये घेतला होता 11वीला, राईट. बी मॉलिक्यूल बघूया, खालच्या डायरेक्शनला फोर्स लागतोय ॲटमॉस्फेरिक प्रेशरचा फोर्स, राईट, ATM. आणि वरच्या डायरेक्शनला फोर्स लागतोय एफ टी नेट, बरोबर का. म्हणजे FATM फोर्स ड्यू टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर आणि फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन दोघं कसे आहेत, अपोजिट डायरेक्शनला आहेत. आणि आपल्याला माहिती आहे दोन वेक्टर जर अपोजिट डायरेक्शनला असतील तर त्या दोघांची डायरेक्ट वजाबाकी होते आणि नेट फोर्स ऑन मॉलिक्यूल बी इज लेस दॅन फोर्स ऑन मॉलिक्यूल ए, राईट. सो आपण म्हणूया फोर्स ऑन बी इज लेस दॅन फोर्स ऑन ए, बरोबर का. म्हणजे लिक्विडच्या मॉलिक्यूलवर फोर्स जस्ट बिलो लिक्विड सरफेसची गोष्ट करतो आपण, जस्ट बिलो जो लिक्विड सरफेस आहे मॉलिक्यूल त्याच्यावर फोर्स हा कमी आहे ॲज कम्पेअर टू जस्ट अबो लिक्विड सरफेस, बरोबर का. आणि फोर्स कमी असेल तर प्रेशर सुद्धा ऑब्विसली कमीच असेल, म्हणून आपण म्हणलं प्रेशर ऑन बी इज लेस दॅन प्रेशर ऑन ए, राईट. प्रेशर ऑन बी इज लेस दॅन प्रेशर ऑन ए. आता प्रेशर लेस आहे, बरोबर का. पण बी मॉलिक्यूल कुठला आहे, बी मॉलिक्यूल इनसाइड लिक्विड आहे, म्हणून आपण म्हणूया प्रेशर इनसाइड इज लेस दॅन प्रेशर आउटसाइड. बघा अगोदर कॉन्व्हेक्स होतं, कॉन्व्हेक्सच्या केसमध्ये प्रेशर इनसाइड इज ग्रेटर दॅन प्रेशर आउटसाइड आलं होतं, पण कॉन्केव्ह असल्यामुळं प्रेशर इनसाइड इज लेस दॅन प्रेशर आउटसाइड. लक्षात येते, कॉन्केव्ह असल्यामुळं लिक्विडच्या मध्ये प्रेशर कमी आहे. पण ऑब्विसली बघा विचार करा, जर आपण कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्सचा विचार केला तर कॉन्केव्ह साईडला या सुद्धा केसमध्ये कॉन्केव्ह साईडलाच प्रेशर जास्त आहे, आउटसाइड प्रेशर जास्त आहे ना, तर आउटसाइड कशी आहे, कॉन्केव्ह आहे. म्हणजे आपण अजून लिहू शकतो प्रेशर कॉन्केव्ह इज ग्रेटर दॅन प्रेशर कॉन्व्हेक्स. आणि हे तुम्हाला कोणत्याही केसमध्ये लागू होणार, इट इज ॲप्लिकेबल फॉर एनी केस असं मी सांगितलं होतं, बरोबर आहे का. म्हणजे आता तुम्हाला लक्षात आलं असेल तिन्ही केसेसून, जर लिक्विड सरफेस हॉरिझॉन्टल असेल तर दोन्ही साईडला प्रेशर सेम आहे, ओके. म्हणजे आउटर साईड जी आहे एअर मॉलिक्यूलची आणि इनर लिक्विडची इनर साईड, दोन्ही साईडला प्रेशर सेम आहे. जर सरफेस कॉन्व्हेक्स आहे, कॉन्व्हेक्स असा म्हणूया आपण, असा कॉन्व्हेक्स, राईट, तर इनसाइड प्रेशर जास्त आहे ॲज कम्पेअर टू आउटसाइड, ओके. म्हणजेच कॉन्केव्ह साईडला प्रेशर जास्त आहे कॉन्व्हेक्सपेक्षा, राईट. आणि सरफेस जर कॉन्केव्ह असेल वरून पाहिल्यानंतर कॉन्केव्ह, तर ऑब्विसली इनसाइड प्रेशर कमी आहे ॲज कम्पेअर टू आउटसाइड. आउटसाइड कॉन्केव्ह असल्यामुळे अगेन कॉन्केव्ह साईडला प्रेशर जास्त आहे ॲज कम्पेअर टू कॉन्व्हेक्स साईडला. म्हणजे एक कन्क्लुजन क्लिअर निघते की कॉन्केव्ह साईडला प्रेशर जास्त आहे कॉन्व्हेक्सपेक्षा, राईट. हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. आणि कोणत्या साईडला प्रेशर केव्हा जास्त असतं हे पण लक्षात येणं गरजेचं आहे. तर हे टॉपिक तुम्हाला समजलेलं असेल अशा अपेक्षा करतो. थोडासा थिओरिटिकल होता, मे बी थोडंसं बोर होत असेल,
फिजिक्समध्ये बघा लक्षात घ्या, आपण कन्सेप्ट समजल्याशिवाय प्रॉब्लेमकडे वळू नका. माझं एकच म्हणणं आहे बघा, विद्यार्थ्यांना ज्यांना ज्यांना फिजिक्स आवडते त्यांनी डिटेल्ड कन्सेप्टची स्टडी करा, त्याच्यावर खूप विचार करा, ॲनालिसिस करा. कारण फिजिक्सचे जे क्वेश्चन्स असतात विशेषतः नीटमध्ये हे लॉजिक बेस्ड क्वेश्चन खूप जास्त असतात, राईट. आणि त्यामुळं विद्यार्थी जास्तीत जास्त अवघड प्रॉब्लेम करण्याकडे जातात आणि त्यांना कन्फ्युजन होतं आणि मग फिजिक्स सोडून देतात, राईट. तर असं करू नका. आपल्या चॅनलचा उद्देश आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना फिजिक्सकडे ओढायचं. फिजिक्स विषय सोपा आहे, राईट, आणि त्याच्यामध्ये सहज मार्क्स मिळू शकतात याची गॅरंटी मी तुम्हाला देऊ शकतो. पण तुम्हाला रेग्युलर कंटिन्युअस लेक्चर पाहणं गरजेचं आहे. सगळ्या लेक्चरची प्लेलिस्ट जी आहे मी तुम्हाला आता स्क्रीनवर दाखवल, स्क्रीनवर येत असेल आता डाव्या साईडला सगळ्या लेक्चरची, या चॅप्टरच्या पूर्ण लेक्चरची प्लेलिस्ट मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड ची प्लेलिस्ट आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. त्याच्यावर क्लिक करून तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहू शकता. त्यामध्ये प्रॉब्लेमसुद्धा आहेत बघा. ज्या विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम आवडतात त्यांनी चेक करा, प्रॉब्लेमसुद्धा भरपूर घेतलेले आहेत आणि सोप्यापासून अवघडापर्यंत प्रॉब्लेम घेतलेले आहेत. त्यामुळे कृपया या व्हिडिओला लाईक करत चला, चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल दाबून ऑल हे ऑप्शन सिलेक्ट करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. ओके. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण एक्सेस प्रेशर इनसाइड द लिक्विड ड्रॉप किंवा फॉर्मेशन ऑफ लिक्विड ड्रॉप हा टॉपिक डिस्कस करणार आहोत, राईट. तर लवकरच नेक्स्ट व्हिडिओ येईल. तोपर्यंत टाटा, बाय बाय.